नाशिकमधल्या गिरणा एज्युकेशन सोसायटी संचलित गिरणा प्राथमिक शाळेत बेकायदा शिक्षक भरती झाल्याचा आरोप हा करण्यात येतोय। गैरकारभारासंदर्भात सदस्यांसह शाळेच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण प्रशासनाच्या निदर्शनास हा सगळा प्रकार आणून दिलेला आहे, पण तरी सुद्धा कारवाई झाली नसल्याचा आरोप तक्रारदारांना केलेला आहे। या सगळ्या संदर्भात शाळेचे मुख्याध्यापक आणि तक्रारदाराशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। आपल्या सोबत या ठिकाणी तक्रारदार आहेत। नेमकी कशा पद्धतीने ही शिक्षकांची बेकायदेशीर पद्धतीने भरती झाली आणि ज्या व्यक्तीने ही भरती केली तो या संस्थेच्या कुठल्याही पदावर नसून देखील त्याने यामध्ये इन्व्हॉल्वमेंट केलेली आहे। नेमका काय प्रकार हे आपण तक्रारदार यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर शिक्षणाच्या विभागामध्ये बेकायदेशीर पद्धतीने शिक्षकांची भरती केलेली आहे शाळेमध्ये। कशा पद्धतीची ही भरती झाली आणि काय तुम्ही तक्रारदार म्हणून तुम्ही काय या तक्रारी कुठे कुठे करताय? निश्चित या शाळेमध्ये बेकायदेशीर भरती झाली। परिशिष्ट 1 नुसार या संस्थेवर केदार काशीराम पाटील हे अध्यक्ष संस्थेमध्ये काम पाहत आहे, परंतु या ठिकाणी जी बेकायदेशीर भरती झालेली आहे तिथं सुरेश रामराव निकम हे अध्यक्ष म्हणून यांनी केलेले आहे। ज्यांना संस्थेमध्ये जे शिक्षक नेमलेले आहे ते 3 उपशिक्षक आहे, त्यांची भरती ही सुरेश रामराव निकम यांनी केलेली आहे। ते परिशिष्ट 1 नुसार त्या संस्थेवर अध्यक्ष नसल्यामुळे ही बेकायदेशीर भरती आहे याची तक्रार आम्ही शिक्षण विभागाकडे केलेली आहे आणि त्याची चौकशी होऊन जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करावी, गुन्हे दाखल करावे अशी आम्ही मागणी केलेली आहे। चॅरिटी कमिशनरने शेड्यूल दिलेला आहे त्यानुसार सुद्धा शिक्षण अधिकारी त्या निर्णय घेण्यासाठी टाळाटाळ करतायत। म्हणजे ही किती बेजबाबदारपणा कार्य चालू आहे की आम्ही न्याय कोणाकडे मागायचा? शिक्षण विभाग जर कधी असं वागत असेल की 3 वर्षापासून आज एवढं चालू आहे, 3 वर्षापासून सुनावण्या चालू आहे, 3 वर्षापासून शेड्यूल त्या ठिकाणी येऊन पडलेला आहे आणि तरी निर्णय घेत नाही आणि पुन्हा तारीख लांबणीवर करता। आज एक सुनावणीसाठी एक निर्णय घेण्यासाठी मला 3 वर्षापासून त्या ठिकाणी एज्युकेशन डिपार्टमेंटला यावं लागतं। यांच्यामुळे माझं एनजीओ पास झालेलं आहे आणि एवढं करून देखील सुद्धा आज एज्युकेशन डिपार्टमेंट न्याय देत नाही का? की हे पाणी काय मुहूर्त मला समजत नाही। संस्थेमध्ये बेकायदेशीर पद्धतीने अध्यक्ष म्हणून वावरत असताना त्याच्याकडे कोण आता काय त्याच्यावर काय कारवाई करणार हे बघणे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।